विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। गोंदियामधल्या देवरी नगरपंचायत हद्दीमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांची पाण्यासाठी सार्वजनिक बोरवेलवर गर्दी। जालना जिल्ह्यामधल्या काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। टँकर फेऱ्यांचा घोळ तसंच बोगस नोंदी होऊ नये यासाठी जीपीएस प्रणाली आवश्यक। गोंदिया जिल्ह्यामधल्या धरणांची पाणी पातळी खालावली। शिरपूर, इटियाडोह, पुजारी, काळीसरार धरणामध्ये पाणी साठा कमी। पाण्याचा योग्य वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। नंदुरबार नवापूर तालुक्यामधील नागन मध्यम प्रकल्पाच्या 161 कोटींच्या खर्चाला मंजुरी। 26 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेमुळे 2446 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार। जालन्यामध्ये अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता। विहिरींनी तळ गाठल्यानं फळबागा उत्पादक चिंतेत। नंदुरबार जिल्ह्यामधल्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक वाढली। मक्याला बाजार समितीमध्ये 1700 ते 2200 पर्यंत दर। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीच्या कारवाईला स्थगिती। जप्तीच्या स्थगितीसाठी रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयामध्ये मागण्यात आली होती दाद। भाटे इथल्या रत्नसागर बीच रिसॉर्टचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी दिले होते जप्तीचे आदेश। भंडारा जिल्ह्यामधील मिरची उत्पादक शेतकरी संकटात। मागील अनेक दिवसांपासून मिरचीला 20 रुपये प्रति किलोचा दर। रोगराईच्या सावटाने मिरचीला योग्य दर नाही। बीडच्या आष्टीमध्ये शाळेच्या बसला अपघात। 12 विद्यार्थी जखमी। बीड रस्त्यावरील बेलगाव चौकामध्ये स्कूल बस आणि कार यांच्यामध्ये अपघात। अपघातामध्ये शाळेची बस झाडाला धडकली।